तर तिकडे ठाण्यातल्या आनंद आश्रमाच्या जागेवरून खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली। आनंद आश्रमाची प्रॉपर्टी कुणाच्या नावावर आहे याचा तपास करावा असं राऊत म्हणाले। आनंद दिघे व्यापारी नव्हते, त्यांनी कधीच कुठल्याही पदाची मागणी केली नाही। सर्वोत्कृष्ट जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं, महाराष्ट्रातले एक आदर्श जिल्हा प्रमुख होते असं राऊत म्हणाले। राऊतांनी शिंदेंवर केलेल्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। बाळासाहेबांच्या शिवसेनेला राऊतांनी हिरवी सेना केल्याचा टोला बन यांनी लगावला। आनंद दिघे यांच्या ज्या आनंद आश्रमातले लोक बसत आहेत, तो कोणी कोणाच्या नावावर करून घेतलाय ती प्रॉपर्टी, याचा तपास करा। आनंद दिघे साहेबांच्या वेळेला तो एक ट्रस्ट होता, दिघे साहेब तिथून काम करायचे आणि आज ती प्रॉपर्टी म्हणून कोणी कोणाच्या नावावर करून घेतलेली आहे, धमक्या आणि दहशत निर्माण करून। हे मी सांगेन, दिघे साहेबांनी असे उद्योग कधीच केले नाही। दिघे साहेब हे व्यापारी नव्हते, त्यांनी शिवसेनेचा व्यापार केला नाही आणि त्यांनी कधीही कोणत्याही पदासाठी मातोश्री होती, मला स्वतःला काही पद पाहिजे, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला मंत्री व्हायचं आहे, मला नेता व्हायचं आहे, अशी कधीच मागणी केली नाही। ठाणेसारख्या जिल्ह्याचे ते एक सर्वोत्कृष्ट जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि ते महाराष्ट्रातले एक आदर्श जिल्हा प्रमुख असल्याचं बाळासाहेब ठाकरे वारंवार आपल्या भाषणात सांगत होते। तुम्ही आपली शिवसेना ही हिरवी सेना करून टाकली, तुम्हाला आदरणीय आनंद दिघेजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही।